हाय, माझ्या या सुपर मॉम्स या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी हा व्हिडिओ बनवला आहे, परंतु मला सुरुवातीला कसं बोलावं ते मला अजिबात सुचत नाही आहे. तरी पण मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आहे अगदी सकाळचाच. सकाळी सकाळी उठले आणि पडदे खिडकी वगैरे ओपन केली. त्याच्यानंतर मला वाटलं की आज थोडासा सूर्यप्रकाश तरी आहे, म्हणून काहीतरी कामांना सुरुवात करूया. मग त्याआधी मुलांना लौकीच्या पराठे करून टिफिन बनवून दिला आणि मुलगा शाळेत गेला. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून सगळं आवराआवरला सुरुवात केली. किती दिवस वाट पाहावी पाऊस थांबण्याची, आणि नवरात्र पण जवळच येत होती. मग नवरात्रीत मला दुर्गा सप्तशीचे पाठ लावायचे होते आणि त्यामुळे हे आवरावर होणं शक्य नव्हतं. आणि त्यानंतर म्हटलं की दिवाळी देखील जवळ येते. दिवाळी जवळ आली की मग आपलं फराळ करणं, कपडे घेणं आणि परत ते दुसरे आपले कामं सुरू होऊन जातात. त्याच्यामुळे हे आवरणं शक्य होत नाही. मग अगदी मी का असे ना पण थोड्या थोड्या प्रमाणात रोज आवरायला सुरुवात केली. मग मी इथे पडदे वगैरे काढले आणि ते धुण्याचा विचार करत होते. आता तिला हाताने धुवायचा विचार केला तर ते कधी कोरडे होतील हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच पडतो. मग म्हटलं आपण हे सगळं मशीनमध्ये टाकूया. आणि मशीनमध्ये टाकलं की ज्या त्या रिंगा असतात ना, त्या रिंगा ठोकल्या जातात. माझं फ्रंट लोडचं वॉश मशीन आहे आणि ज्यावेळेस ते गोल फिरतं ना त्यावेळेस ते ठोकले जातात आणि ते आवाज येतो काचेचा. मग मी त्याला एक आयडिया केली. एक नाडी वगैरे दोरा वगैरे घेतला आणि त्या सगळ्या रिंगा घट्ट बांधून घेतल्या आणि आपल्या वॉश मशीनमध्ये टाकून आले. वॉशिंग मशीनमध्ये ते टाकल्यानंतर सगळे सोपे वगैरे क्लीन केले आणि अधूनमधून माझं सुरूच होते. बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. त्यात मी अशाच पद्धतीने नाडीने ते एकदम फिट बांधून घेतले. सैल बांधलेच नाही. सैल जर बांधले तर परत ते ठोकलं जाईल, असं म्हणून मी ते फिट बांधलं आणि टायमिंग लावून मी परत दुसरी आवरावरला सुरुवात केली. आणि हे बघा, अगदी व्यवस्थित स्वच्छ धुतले गेले. माझे हे पडद्याचं कापड आहे ना, ते आधी नेटचं आहे म्हणजे, तरीही ते व्यवस्थित धुतलं जातं आणि मी हे नेहमीच अशाच पद्धतीने धुत असते. त्यानंतर कोरडं करायला टाकले आणि मग जे कॉर्नरला वगैरे ठेवलेले माझे शो म्हणून किंवा मुलांना मिस्टरांना जे ट्रॉफी वगैरे मिळाले आहे ते सगळं क्लीन करायला सुरुवात केली. तसेच माझ्याकडे एक गणपतीची फ्रेम आहे आणि एक गजलक्ष्मीचा मूर्ती आहे. हे सगळं मी साफ केलं. क्लीन केल्यानंतर मग हे बाकीचं आवरावर सुरूच होते. आणि मग माझं लक्ष अचानक घड्याळकडे गेलं. अरे, मुलाला आणायची वेळ झाली होती स्कूलमधून. मग मी तशीच पटकन निघाली आणि मुलाला शाळेत घ्यायला गेली. आणि त्याच्यानंतर माझा एक लहान मुलगा, त्याला शाळेत सोडायचा टाईम झाला होता. माझं हे आवरण्यामध्ये लक्षच नव्हतं. मग मी तिकडनं आल्यावर पुन्हा माझी आवरायला सुरुवात केली. ऊन बऱ्यापैकी वाटत होतं. मग मी हे जे तोरण आहेत माझे लावलेले दाराला, प्रवेशद्वाराला, ते काढले. हे बघा, मी तुम्हाला ते तोरण पण दाखवते. हे कवडीचं तोरण आहे आणि एक दुसरं जे साईडला असतात किंवा मध्ये असे मी रुद्राक्षचं तोरण, असे 2 तोरण घेतलेत. दिंडोरीला त्र्यंबकेश्वरच्या केंद्रावरूनच, आपल्या स्वामी समर्थ केंद्रावरून. मला बऱ्यापैकी ते म्हणजे जे रुद्राक्षचं तोरण ते 1100पर्यंत मिळालं असेल. 3 घेतले मी, 2 साईडला आणि एक मध्यभागी, म्हणून ते मला महागच मिळालं. आणि त्यानंतर जे कवडीचं आहे तर ते मी 200-250पर्यंत घेतलं असेल. आता मला ते आठवत नाही त्याची किंमत, परंतु हे रुद्राक्षचं खूप महाग होतं आणि ते दरवाजाला लावणं शुभ असतं. कवडी ही तर लक्ष्मीला प्रिय असते. त्यानंतर रुद्राक्ष हा शिवशंकरांना प्रिय असतो, म्हणून हे तोरण लावणं शुभ मानलं जातं. म्हणून मी हे तोरण त्र्यंबकेश्वरला केंद्रातूनच घेतलं आहे. त्यानंतर मग मी माझ्या ज्या घराला आहे ना ऑइल पेंटचा कलर दिला आहे. त्याच्यामुळे मी, मुलांचं कसं असतं की हात वगैरे असले काही तर ते भिंतीला लावून देतात, उष्टे वगैरे खरगटे भरलेले. त्याच्यामुळे ते भिंत थोडीशी खराब होऊन जाते. मग मी ते अगदी ते साबणाने ओलं करून पुसून घेतली तिला आणि क्लीन करून घेतली.
त्यानंतर मग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्यामागे देखील बऱ्याचपैकी कधीतरी काढण्यात येतो, त्याच्यामुळे धूळ थोडीफार का असेना पण जमा होऊन जाते. आपण जरी रोज त्याला इतर वस्तूंना साहित्यानं जे हॉलमधले ठेवलेल्या असतं त्याच्यात आपण जरी रोज कपडा जरी लावत असलं तरी पण काही ना काही प्रमाणात त्याच्यावर धूळ तर असतेच. मग मी स्वामी समर्थ महाराजांचा हा माझ्याकडे फोटो आहे तो देखील साफ केला. आणि एक सांगू का, मला ना जे मोरपीस असतात ना ते इतके अतिप्रिय खूप आवडतात. तर त्यामुळे माझ्या घरात बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी ठेवलेले दिसतील. मी तसाच काही मोरपीस आहे दरवर्षी ते कार्तिक स्वामी दर्शन असतं त्रिपुरारी पौर्णिमेला, मग मी जातच असते. मी माझे मिस्टर मुलं सगळे जातो. मग त्यावेळेस आपण ते मोहरपीस तिथे चढवतो आणि उरले जे आशीर्वाद म्हणून आपल्याला मोहरपीस करतात ना ते मोहरपीस मी असे घरामध्ये लावत असते. त्याच्यामुळे भरपूर माझ्याकडे मोहरपीस देखील आहे. त्याच्यानंतर मग इतर झाडं वगैरे त्यांना पाणी वगैरे लागतं हे तर रोजच टाकत असते. मग ते केलं. आणि माझ्याकडे छान असं शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे. मग हे रोज साफ जरी केलं परंतु त्याच्यावर धूळ ही बसतच असते. मग तेही सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. मग मी भिंती वगैरे खिडक्यांची काच हे सगळं व्यवस्थित क्लीनअप करून घेतलं. कसं असतं एकदम एकत्र जर आपण सगळंच काढायचा विचार केला तर मग ते व्यवस्थित होत नाही. म्हणून मी म्हटलं की एकच दिवस आपण सगळं फक्त हॉल क्लीन करून घेऊया. मग मी आजच्या दिवस फक्त हॉलच क्लीन केला, नंतर मग पुढे आपण दुसरं काढायचं असं म्हणून एकच दिवसात हे एवढंच काम करून घेतलं. आणि मध्ये मध्ये मुलांना सोडणं आणणं शाळेत हे सुरूच असतं, त्याच्यातही बराच वेळ चालला जातो. मग त्याच्याने कामं होतच नाही. मग अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित केलं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.